मुंबई शहरासाठी फिरले, साफसफाई होईल. महानगरपालिकाने पत्रकार परिषद घेऊन आणि प्रेस रिलीज काढून सांगितलं की झाला आहे. मी बघायला गेलो तर जशी परिस्थिती थी, जैसे थे तशीच परिस्थिती आम्हाला मिळाली. अनेक फुटेज आहे मीडियामध्ये, मीडियाच्या लोकांनी स्वतः पाहिलेलं आहे. तर ह्या महानगरपालिकाचे अधिकारी सगळे भ्रष्ट झालेले आहे आणि शिंदे सरकारची वचक अधिकाऱ्यावर राहिलेली नाही, म्हणून हे सगळे बघायला आपल्याला मिळतोय. उद्यापासून एच के पाटलांचा 2 दिवसाचा दौरा आहे, नेमकं काय बैठक होणार आहे, कसला आढावा घेतला जाईल? नाही, ते काँग्रेस पक्षाची कोर कमिटीची बैठक आहे आणि ते राज्याचे कर्नाटक राज्यामध्ये वरिष्ठ मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा येत आहे आणि त्यांचे भेटीगाठी वगैरे होणार आहे. जे मोडकळीस आलेली बिल्डिंग आहे, जुनी बिल्डिंग आहे, रहिवासी आहे, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या त्यांना रिलीफ देत नाहीये. हा जी योजना किंवा निर्णय 1 वर्षासाठी महाराष्ट्र सरकारने, शिंदे सरकारने घेतलेला आहे, फक्त मुठभर बिल्डरला खिसा भरण्यासाठी आणि त्यांना फायदा पोहोचवण्यासाठी हे केलेलं आहे. मला दुसरा एक म्हणायचं आहे, या राज्याचे माननीय कार्यसम्राट मुख्यमंत्रीजी अनेक निर्णय घेत आहेत. त्यांचे सुपुत्र ठाण्यातून येऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये बैठक घेत आहेत. कशासाठी बैठक घेत आहेत? ते कुठल्या अधिकाऱ्याखाली बैठक घेत आहेत? मुंबईकरांच्याला न्याय देण्यासाठी कुठल्याही प्रकारचा हा शासनाकडे विचार नाहीये का? मुंबई ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमुळे ह्या राज्याला, मुंबईची जे एशियाची सर्व मोठी महानगरपालिका त्याला आणि केंद्र सरकारला जास्तीत जास्त टॅक्सच्या स्वरूपात पैसे मिळतोय आणि ह्या मुंबईमध्ये राहणाऱ्या पिढी दर पिढी जे रहिवासी आहेत, राहणारे लोक आहेत, त्यांना हा सरकार अजिबात दिलासा देत नाही. त्यांना घरातून बेघर करण्याचं काम हा सरकार अशी प्रकारची योजना आणून लोकांना देत आहे, असा आमचा आरोप आहे. तर आमची मागणी आहे की क्लस्टर डेव्हलपमेंटला जे फायदे देण्याचा निर्णय यांनी घेतलेला आहे शिंदे सरकारने, ताबडतोब तो निर्णय बदल करून संपूर्ण मुंबईमध्ये राहणारे, मुंबई शहर असो, उपनगर असो, सर्वांना एक समान फायदा देण्याचा निर्णय घेतला पाहिजे, जेणेकरून जे इंडिव्हिज्युअल इमारत आहेत, इंडिव्हिज्युअल बिल्डिंग्स आहेत, त्यांना पुन्हा निर्माण करण्यासाठी त्यांना वायबल होईल आणि विकासक तिथे जातील. तो बिल्डिंग रिडेव्हलपमेंट होईल आणि रहिवाशांना परत हक्काचं घर याच मुंबई शहरामध्ये, मुंबई उपनगरामध्ये मिळेल, अशा प्रकारची काँग्रेस पक्षातर्फे आमची मागणी आहे. धन्यवाद. आपल्याला काय प्रश्न असेल, इसका तर्जुमा कर लेना चाहिए. लव का मतलब क्या? प्यार, मोहब्बत और जिहाद का मतलब क्या? जरा हमको इस पे हिस्ट्री में जाना चाहिए, इसका अनुवाद करना चाहिए. ऐसा कोई शब्द जिसको पर्टिकुलर एक कम्युनिटी से जोड़कर टारगेट किया जाए, इस देश में कई सालों से एक मुहिम चलाई जा रही है. जैसे एक मुहिम एक बार चलाई गई, आपको याद होगा कि तुष्टीकरण, कांग्रेस तुष्टीकरण करती है, कांग्रेस तुष्टीकरण की राजनीति करती है. हमारे भारतीय जनता पार्टी के प्रवक्ता मित्र हमेशा ये बात को कहते हैं. तो तुष्टीकरण क्या है उसको भी डिफाइन करना चाहिए ना, ताकि जनता के सामने मालूम पड़ जाए. धारा 370 हम खत्म करेंगे ऐसा दिखाया जा रहा है कि धारा 370 मुसलमानों के लिए कोई स्पेशल कानून और कायदा है. धारा 370 कब लगा था, किसने बनवाया था, उस पर भी जरा बहस हो जानी चाहिए. हमेशा भारतीय जनता पार्टी के नेता, बड़े बड़े नेता कहते हैं कि धारा 370 पर उद्धव ठाकरे सहमत है कि नहीं, जवाब दें. तो धारा 370 लगा कब? धारा 370 लगाने वाले हमारे जो सबसे बड़े देश के हमारे पहले प्रधान गृह मंत्री थे, आदरणीय वल्लभ भाई पटेल, जो जिनकी दूरदर्शी से हमारा देश एक महान भारत बना, अलग अलग राज्यों का विलय इस देश में करवाने में वो सक्षम हुए. और उस प्रांत के कश्मीर के राजा कौन थे? राजा करण सिंह थे. तो उन दोनों में अंडरस्टैंडिंग होकर उनको स्पेशल उस राज्य के लिए कुछ छूट देने का किया.
उसको 370 के नाम पर यह बताया जाता है कि इस देश में 370 कुछ मुसलमानों के लिए स्पेशल बनाया गया, इस तरह का दुष्प्रचार। तो ये जो सारी चीजें की जा रही हैं ये गलत है, निंदनीय है, हमारे देश की एकता और अखंडता को कमजोर करने वाली चीजें हैं। हमें इन सब से दूर करना चाहिए, स्वच्छ राजनीति होनी चाहिए, हेल्थी पॉलिटिक्स होनी चाहिए, ये हमारा मानना है। और इसीलिए हम कह रहे हैं कि चाहे केरला स्टोरी के नाम से या मुमरा स्टोरी के नाम से इस तरह का महाराष्ट्र जैसे राज्य में जो शाहू, अंबेडकर, फुले का राज्य है, शिवाजी महाराज का, छत्रपति शिवाजी महाराज का राज्य है, जिन्होंने सर्वधर्म समभाव को हमेशा से महत्व दिया है, अल्पसंख्यक बहुजन को आगे बढ़ाने का काम किया है, बहुजन समाज को आगे बढ़ाने का काम किया है, ऐसे राज्य में इस तरह की घटिया और गंदी राजनीति नहीं होनी चाहिए, ये हमारा मानना है। रिकॉर्ड के मुताबिक है, ऐसे तो अगर सर्वे किया जाए तो 10,000 से ज्यादा इमारतें आपको BC कैटेगरी में आपको मिलेगी, क्योंकि सभी बारीकी से माइक्रो लेवल पर सभी बिल्डिंग की स्ट्रक्चरल ऑडिट नहीं हुई है। जो ऑडिट हुई है ये वो 10,000 से ज्यादा का फिगर है, C1, C2, C3 का। तो हमारा ये मानना है कि जो पिछले साल C2 है वो इस साल C1 कैटेगरी में आ जाएगी और उनको घर से बेघर कर दिया जाएगा, उनका पानी और लाइट का मीटर काट दिया जाएगा और वो घर से बेघर हो जाएंगे। तो हमारी ये मांग है कि जो क्लस्टर रीडेवलपमेंट के नाम पर शिंदे सरकार ने जो फैसला लिया है उसको सभी के ऊपर, जितनी भी पुरानी बिल्डिंगें, इमारत हैं, उस छूट का फायदा सभी को मिलना चाहिए, ताकि सभी जो पुरानी सोसाइटी हैं, जो कई पीढ़ियों से लोग रहते हैं, वो उसका फायदा उठा सकें और उसकी वजह से उनका रीडेवलपमेंट वायबल हो सके और उनको वहीं पर फिर से अपने हक का मकान मिल सके। ये हमारी मांग है, ये हम मांग करते हैं शिंदे सरकार से। और अगर शिंदे सरकार ने तुरंत इस पर विचार करके कोई उचित निर्णय नहीं लिया तो कांग्रेस पार्टी अदालत का दरवाजा खटखटाएगी। स्वागत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे तडफदार नेते, माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आदरणीय नसीम खानजी, तसेच आमचे सहकारी भरतजी, आज आदरणीय नसीम खानजी आपल्याला पत्रकार परिषदेचं संबोधन करणार आहेत। मी त्यांना, आमच्या नेत्यांना विनंती करतो की पत्रकार परिषदेला सुरुवात करा। पत्रकार बंधू, सर्वप्रथम मी आमच्या प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्याने आपलं स्वागत केलेलंच आहे। एक महत्त्वाचा विषय या मुंबई शहरामध्ये निर्माण झालेला आहे। महाराष्ट्र सरकारने 30 मे 2023 रोजी मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयामध्ये अशा नमूद केलेला आहे की येणाऱ्या 1 वर्षासाठी मुंबईमध्ये जेवढे क्लस्टर डेव्हलपमेंट आहे, क्लस्टर रीडेव्हलपमेंट, त्याला 50% जो महानगरपालिकाचा प्रीमियम असतो तो माफ करण्यात येईल, अशा प्रकारचा एक निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे। आता प्रश्न हा निर्माण होतोय की फक्त हा क्लस्टर रीडेव्हलपमेंट साठी का? क्लस्टर रीडेव्हलपमेंट म्हणजे शहरामध्ये 4000 मीटरचा क्षेत्रफळ असला पाहिजे, उपनगरामध्ये 6000 मीटरचा क्षेत्रफळ असला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण क्लस्टरची मान्यता देतो आणि क्लस्टर समजून त्याला जे सूट वगैरे आहे या मंत्रिमंडळाच्या निर्णयाप्रमाणे त्याला मिळणार आहे।
माझा सवाल आहे, माझा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारला, क्लस्टर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली मुठभर बिल्डरना हा मदत करण्यासाठी निर्णय आहे की मुंबईमध्ये राहणार? विषय असा आहे की धार्मिक शिक्षण जरी कुठली संस्था देत असेल तर त्याच्या नावाखाली धार्मिक धर्म परिवर्तन होतोय असा जर प्रचार होत असेल आणि कोणी करत असेल आणि मंत्री महोदय सुद्धा त्याच्यामध्ये रोल घेत असतील तर हा दुर्दैव आहे, हा चुकीचा आहे. वास्तुस्थिती जे आहे ते समजून घेतला पाहिजे, नंतर सार्वजनिक स्तरावर ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. सुद्धा काही प्रोजेक्ट आहेत का तुमच्या डेटा? मुंबईमध्ये सीआरझेडची परिभाषा डिफाईन झालेली आहे. विषय ह्याच्यामध्ये सीआरझेडचा नाही, विषय आहे मोडकळीस आलेली जे इमारत आहेत मुंबई शहरामध्ये, मुंबई उपनगरामध्ये, त्यांच्या पुनर्बांधणीच्या. पुनर्बांधणी, मी परत रिपीट करतोय की पुनर्बांधणी आज अनेक ठिकाणी अनेक रहिवाशांची परिस्थिती अशी आहे की ते ज्या इमारतीमध्ये राहत आहेत त्या इमारती त्यांच्याकडे एवढी पैसे नाहीये, एवढा स्रोत नाहीये की ते पुन्हा बांधणी करू शकतायत. तर त्यांना व्हायबिलिटीसाठी, पुन्हा बांधणीची व्हायबिलिटीसाठी सरकारने दिलासा दिला पाहिजे. जसा क्लस्टर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली 5-10 बिल्डरला दिलासा देण्याचं काम 50% रेडी रिकग्नाइजचा 50% जो प्रीमियम आहे ते माफ करण्यात आलेला आहे क्लस्टरसाठी, तो सर्वसामान्य बिल्डिंगसाठी, इमारतसाठी झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. महाविकास आघाडीची सरकार होती, आपल्याला आठवण करून देतोय. सरकारचे काही लोकांनी मागे सांगितलं की नाही महाविकास आघाडीने निर्णय घेतला होता, त्यांनी सुद्धा 50% सूट दिली होती. तर महाविकास आघाडीने जी सूट दिली होती ते सरसकट सर्वांसाठी दिली होती, फक्त क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी नाही. करिअर गार्डनच्या नावाने मालेगावात सुद्धा. मला एक सांगा, गाझियाबाद पोलिसनी एक माहिती दिली की मुंब्रामध्ये 400 पेक्षा जास्त लोकांना धर्मांतरण करण्यात आलेलं आहे. मला तर असं म्हणायचं आहे की जशी केरला हिस्टोरी होती तशी ही मुंब्रा हिस्टोरी करण्याचं काम संघाचे संबंधित लोक या राज्यामध्ये करत आहेत. केरला हिस्टोरीचा फायदा कर्नाटकामध्ये होऊ शकला नाही, तर आता मुंब्रामध्ये मुंब्रा हिस्टोरी नवीन आणायची. माझी मागणी आहे की सरकारने ताबडतोब जे 400 लोकांच्या धर्मांतरण झालेलं आहे त्यांची यादी जाहीर करावी. फक्त सरसकट गाझियाबादची पोलीस टेलिफोनिक कन्व्हर्शनच्या नावाखाली इथे यायचं, लोकांना अरेस्ट करायचं, मीडियाच्या ताफा घेऊन जायचं, त्यांना दाखवायचं और एक वातावरण निर्मित करायचं. जर असा करण्याचं काम या राज्याची सरकार करत असेल तर नागरिक समजदार आहेत. केरळचे लोक सुद्धा समजलेले आहेत, कर्नाटकाचे लोक सुद्धा त्यांना समजून आला होता, म्हणून ह्या सर्व मुद्द्याला रिजेक्ट केलेला आहे कर्नाटकची जनतानी. माझा प्रश्न आहे, केरला हिस्टोरी 35,000 महिलांना घेऊन जाऊन धर्मांतरण करून ICICHला मध्ये सामील करण्यात आला. अशी हिस्टोरीच्या आधारावर एक केरला हिस्टोरी नावाची पिक्चर रिलीज करण्यात आली. त्याच्या प्रमोशन देशाचे महामहिम पंतप्रधान साहेबांनी स्वतः केलं की केरला हिस्टोरी देखो, म्हणजे प्रमोट केला, त्यांनी प्रमोशन केला. केरला हायकोर्टामध्ये जेव्हा हा विषय गेला तर केरला हायकोर्टामध्ये तो सिनेमा बनवणारा प्रोड्युसर त्यांनी स्वतः अंडरटेकिंग दिला की ही पिक्चर रियल हिस्टोरीवर आधारित नाही, ही पिक्चर काल्पनिक आहे. म्हणजे कर्नाटकच्या निवडणुकाच्या
धर्तीवर तो पिक्चर तयार करून अचानक पोलिंगच्या 8 दिवस अगोदर रिलीज करायचं, त्याच्या महिमा मंडल करायचं, प्रमोशन करायचं, हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करायचं, राजकीय पोली भाजायची। मैंने जैसे कहा, मराठी में बताया कि जिस तरह से केरला में चुनाव के पहले चुनावी फायदा उठाने के लिए केरला स्टोरी के नाम से एक पिक्चर बनाकर लोगों को गुमराह किया गया और उसका प्रमोशन लोगों में हमारे देश के प्रधानमंत्री वजीर आजम नरेंद्र मोदी साहब ने खुद उसका प्रमोशन किया। लेकिन जब केरला हाई कोर्ट में उस फिल्म को लेकर केस गया तो प्रोड्यूसर और डायरेक्टर ने खुद वहां पर अंडरटेकिंग एफिडेविट देके कहा है, हलफनामा देके, कि केरला स्टोरी नाम की जो पिक्चर हमने बनाई है वो किसी रियल स्टोरी पर आधारित नहीं है बल्कि काल्पनिक है। उसी तरह से जिस कर्नाटका में वो फेल हो गए तो अब महाराष्ट्र का चुनाव नजदीक आ रहा है तो मुमरा स्टोरी बनाई जा रही है। गाजियाबाद पुलिस का सहयोग लिया जा रहा है। गाजियाबाद के एसपी का प्रेस कॉन्फ्रेंस आपने देखा होगा, उन्होंने क्या कहा है कि 2 लोगों के टेलीफोनिक कन्वर्शन से हमको ये इंफॉर्मेशन मिला है कि महाराष्ट्र के मुमरा में इतने लोगों का धर्म परिवर्तन हुआ है। अगर ऐसा है तो क्या हमारी महाराष्ट्र की पुलिस इतनी कमजोर है? हमारी महाराष्ट्र की पुलिस जिसका दुनिया में नंबर 1 नाम आता था, ये पुलिस क्या कमजोर है? इनके पास इंफॉर्मेशन नहीं है? इतना बड़ी घटना अगर हो रही है, ये कोई घटना वटना नहीं है, ये बोगस स्टोरी है। अगर इस तरह से 400 लोगों का धर्मांतरण का जो स्टोरी मुमरा स्टोरी के नाम से बनाई जा रही है, इसकी नाम और यादी यूपी पुलिस और महाराष्ट्र पुलिस तुरंत महाराष्ट्र की जनता के सामने साबित करे और उसको पब्लिश करे। डायरेक्टर कोण आहे? म्हणताय मुंबरा स्टोरी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याचं डायरेक्टर प्रोड्युसर नेतृत्व कोण होते? कोण आहे? संघ आणि सत्ता पक्ष, त्याच्याशिवाय कोण होऊ शकतो? नसीम भाई, लव जिहाद जो टर्म को बोलते हैं तो आपके हिसाब से एग्जिस्ट करता है ये लव जिहाद वाकई है? क्योंकि कुछ शिकायतें आई कि नाम बदलकर किस तरह से आज इंद्रेश जी का भी अपने बयान। मेरा एक सवाल है अपने पत्रकार मित्रों से भी, लव जिहाद जो ये शब्द निकाला गया है, गढ़ा गया है, पहले तो इस शब्द का सही तरह से अनुवाद होना चाहिए, इसका तर्जुमा कर लेना चाहिए। लव का मतलब क्या? प्यार, मोहब्बत। और जिहाद का मतलब क्या? ऐसा नहीं, गवर्नमेंट क्लस्टर बनाकर डेवलपर अपॉइंट नहीं करने जा रही है। ये सभी को ये कहा गया है कि जिसके पास, जिस डेवलपर के पास 4000 मीटर से ज्यादा क्षेत्रफल का एरिया है वो इस योजना का लाभ ले सकता है। सबब में 6000 मीटर से ज्यादा जिसके पास एरिया है या वहां के रहवासियों का कंसर्न है वो उसका फायदा ले सकते हैं। इसमें कोई टेंडर का सवाल कहाँ पैदा होता है? जो क्राइटेरिया जो है उस हिसाब से जो बिल्डर एलिजिबल है वो पार्टिसिपेट करेगा, उसमें फेवर करने वाली बात कहाँ से? फेवर करने वाली बात यह है कि इसका फायदा इंडिविजुअल बिल्डिंग के लोगों को नहीं मिलेगा। फायदा सिर्फ धरावी डेवलपमेंट को होगा, फायदा सिर्फ कमाटीपुरा क्लस्टर वालों को होगा। जो इंडिविजुअल बिल्डिंग में रहने वाले लोग हैं, 40 साल से 50 साल से पीढ़ी दर पीढ़ी से रहने वाले हैं, जहां 2 बिल्डिंग है, अगल बगल में नई बिल्डिंग बनी हुई है, वो 2 बिल्डिंग में क्लस्टर कैसे डेवलप होगा? तो वो इसका मतलब है कि वो बिल्डिंग C1 कैटेगरी में आएगी और महानगर पालिका उनका वाटर और इलेक्ट्रिसिटी कट करेगी और उनको घर से बेघर करेगी। सरकार उनको ना वैकल्पिक जगह देगी, न टांजी स्कीम देगी, न अल्टरनेट अकोमोडेशन देगी। तो कहीं ना कहीं जो पीढ़ी दर पीढ़ी से अपने मालिकाना हक के साथ इस शहर में रहते हैं उनको बेघर करने का काम ये सरकार की गलत नीतियों से होने जा रहा है, ये मैं बताना चाहता हूं।